नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन, प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपणा सर्वांना विनंती. शुभम भवतु. मुलांना सांगितलं की हे या फोटोंचा काय रेफरन्स हा हा आता पट्टीच आहे फडकत. आता मी सांगितलं ना, मी बोटीवर असतो. तर सर्वात पहिलं म्हणजे आम्ही बोटीवर जेव्हा जॉईन होतो, आता दुनियेमध्ये सगळी बदल झालेला, बोटीवर आम्हाला बोलवायचे कारण एवढे चीफ इंजिनियर नव्हते. तर माझ्या बोटीवर एक फिटर होता, त्यांनी स्वतःची एजन्सी सुरू केली. तर त्यांनी सगळ्यात पहिला मला फोन केला की बाळासाहेब माझ्याबरोबर याल का, माझी ही अशी ही आहे. म्हटलं ओळखीचा माणूस आहे, म्हणजे काय भीती काही नाही. तर मी म्हटलं हो येतो. तर मी गेलो. त्यांनी सांगितलं दुबईला बोट आहे आता. ठीक आहे, आम्हाला काय कुठेही जायचं, आम्हाला काय प्रश्न येतो. तर त्याप्रमाणे मी दुबईला गेलो. तर पाण्यामध्ये खूप दूरमध्ये बोट उभी होती, टँकर होता तो, आणि तिकडे ऑइल डिस्चार्ज होत होतो. तर रात्रीचा 12-1 वाजलेला. म्हटलं काय इथे का म्हणून आत का नाही आणली, पण ते काय एवढं हे नाहीये. आतमध्ये गेलो. सकाळी 6 वाजता कॅप्टन आला माझ्याकडे, म्हणतो बाळासाहेब इंजिन चालू करू. अरे म्हटले काय पोर्ट क्लिअरन्स नाही, काय नाही, माझी साईन ऑन नाही, आणि चलो म्हणजे काय. पण आता कॅप्टन सांगतोय म्हणून खाली गेलो, इंजिन स्टार्ट केलं, सगळं त्याचं हे सेट केलं आणि वर आलो. तर कॅप्टन आणि चीफ इंजिनचं टेबल वेगळं असतं जेवायला, बाकीच्यांची तशी ठरलेली असतात. त्याप्रमाणे पाकिस्तानी कॅप्टन होता. त्याच्या लक्षात आलं की काहीतरी माझी गडबड आहे. तो म्हणाला आपको मालूम नाही आहे. म्हटलं का. ही स्मगलिंगची बोट आहे. हे काय अवैध मार्गाने ते तेल आणताय तिकडे. त्यावेळेला अख्ख्या जगाने इराकला बॅन केलेलं होतं आणि तिथे कोणीही जाऊ शकत नव्हतं. आणि अमेरिका, ब्रिटन यांच्या सगळ्यांच्या नेव्ही तिकडे गस्त घालायच्या की कोणी जात असेल त्यांना पकडायचं आणि त्यांच्याकडनं ऑइल काढून घ्यायचं. कारण तिकडे $30 एक बॅरल होती ती, दुबईला $150 आणि इंडियामध्ये $330 पर बॅरल होतं त्यावेळेचा रेट. तर त्यामुळे सगळेजण तिकडनं घेऊन येत होते. तर त्या आता बोट सुरू झालेली आहे, आता मी उतरू तरी काय आणि करू तरी काय. आता म्हटलं गुरुदेव दत्त चला.
तर त्याच्यावरनं मी निघालो. तर जायला काहीतरी 4-5 दिवस लागतात, काय लागतं आठवत नाही मला. तर तिथल्या लोकांशी मी बोलत होतो. तर तिकडे मुस्लिम चिक्कार होते. तर ते सगळे सांगत होते, की तिकडे मी विचारायचं लोकांना, ते म्हणे तिथे अब्दुल कादर जिलानींचा मोठा दर्गा आहे. तर ते करबला वगैरे त्यांची जी स्थानं आहेत बगदादला त्याच्या तिथे आणि अब्दुल कदीर जिलानीचा दर्गा आहे वगैरे असं त्यांनी सांगितलं त्यांना बोटीवर हे करताना. तर त्या करबला वगैरे मध्ये मला हे नव्हतं आणि म्हटलं तिकडे मला कोणतरी एजंट आहे तो अशी ती ट्रिप अरेंज करायचा त्या बगदादची, बसरा ते बगदाद अशी तो ट्रिप अरेंज करायचा. आणि मला इंटरेस्ट होता तो जिलानी बाबा. आता ते म्हणतात सगळेजण हेच म्हणतात, नाही नाही मोहम्मद जिलानी आहे, इथे फक्त अब्दुल कादर जिलानी आहे. म्हटलं काय असेल ते. तर तिकडे बोट गेली तर आमची बोट नंबर यायला काहीतरी वेळ होता. म्हटलं चला जाऊया आपण. तर मी खाली उतरलो. तिथल्या जो एजंट करत होता बुकिंग सगळ्या ट्रिपचं, हॉटेल जाणं येणं सगळं काहीतरी $150 संपूर्ण तो पॅकेज. तर त्याला पण विचारतो, तो म्हणतो इथे अब्दुल कादर आहेत, मोहम्मद जिलानी कोणी नाही. म्हटलं आता आलो तर जाऊया आपण. बसलो, तिथे पोचलो. रात्रीचे 10 वाजले होते आणि असा बाजूने दर्ग्याच्या बाजून जाऊन थोडंसं पुढे 1 किलोमीटरवर ते हॉटेल होतं जिथे बुकिंग होतं आमचं. तर तो लाईट वगैरे दिसला मला. मी पुढे गेलो आणि दुसऱ्या दिवशी गेलो आणि हिला फोन केला, की म्हटलं आणि फोन कुठे त्यावेळेला ते पूर्वी कसे बुक करायला लागायचे ना, त्या टाईपचे फोन होते इराकमध्ये. बाकी दुनिया पुढे गेलेली पण त्यांना सगळं बॅन केलेलं ना. तर हिला बुक करून सांगितलं. हिला विचारलं, म्हटलं कुठे आहे मी? ती म्हणते कुठे आहे? म्हटलं अगं आपल्या मोहम्मद जिलानीच्या दर्ग्याच्या तिकडे आहे मी. आणि सकाळी उठून 5 वाजता मी त्या दर्ग्यावर गेलो. तर दर्ग्यावर गेलो तर सगळ्यात पहिलं ज्यात उतरलो मी तेव्हा समोर हे दिसलं, बुके. बुके घेऊन जसं स्वागत करावं तसं मी चाट झालो. पहिलाच हे उतरल्याबरोबर समोर दिसलं ते. त्याच्यानंतर मी आत गेलो. आत गेलो नंतर प्रत्येकजण हेच म्हणते इथे मोहम्मद जिलानी आहे, अब्दुल कादर. म्हणून मी काय केलं, गोव्याला भानुताईंना फोन लावला. अहो इथे सगळेजण हेच म्हणतात मोहम्मद जिलानी नाहीच आहेत, इथे अब्दुल कादर जिलानी आहेत. त्या म्हणाल्या त्याच्यात काय आहे, आपण मोहम्मद जिलानी म्हणून त्यांच्या दर्ग्यावर जावं. पण पटे ना मला. इथपर्यंत येऊन भलत्याच्या याच्यावर जाण्यात काय अर्थ आहे. पण तरी सुद्धा म्हटलं आता आलोच आहोत तिथे. तर त्यावेळेला तिकडे तर मग सांगितलं ना परिस्थिती काय होती. तर ते कॅमेरा आणि एक जण बोटीवरती जॉईन होणार होता, त्याला बरोबर घेतलं कारण तिकडची माहिती पाहिजे होती. कॅप्टन बरोबर होता पाकिस्तानी. आणि आम्ही तिकडे गेलो, तिकडचे फोटो काढले सगळे. ते पण साधे. सांगितलं दीपक दादांनी कसं हे हो. एकदा मी नेहमी दीपकला भेटायला जायचो. सुट्टीवर आलो की दीपक दादा, कारण दादा नव्हते, दीपक दादाला भेटायला जायचं. आणि दीपकला पत्र मी नेहमी लिहित होतो कारण दादांनी एनकरेज केलं होतं, की तुम्हाला जे काही हे शिकायचं आहे ते सगळं दीपक दादा. तर दीपक मला सांगायचे फोन कर. तर फोन मी करायचो पण मला लाज वाटायची की एवढ्या माणसाला आपण डिस्टर्ब करणं. आणि अर्धा तास म्हणजे एखाद्या दिवशी मी करायचो अर्धा तास. पण ते मला एनकरेज करायचे की तू कर, नाही तर पत्र लिहि. तर पत्र लिहायचो मी. पण पत्र ते सुद्धा एवढा बिझी असलेल्या माणसाला पत्र काय लिहायचं. ती सगळी पत्र आहेत माझ्याकडे. त्यांना मी प्रश्न विचारत होतो, कार्य म्हणजे काय, कोणाचं हे आहे, ते सगळी उत्तरं त्याच्यामध्ये आहेत, ती नंतर दाखवीन मी. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक दिवस असा मी त्यांच्यासमोर बसलेला असताना त्यांनी एका सेवेकराला सांगितलं, अरे तर जिलानी बाबांचा फोटो आण. तर त्यांनी त्या दर्ग्याचा फोटो आणला आणि मला दाखवला. आणि मला सांगितलं हा जिलानी बाबांचा फोटो. नाही काय त्यावेळेला काय नक्कीच नव्हतं कुठे जायचं आहे किंवा काय. हो माहिती आहे. आणि आता तिकडे गेल्या लक्षात आलं दीपक दादांनी आपल्याला दाखवलेला होता हाच दर्गा आहे तो. तर तिकडे फोटो बिटो काढले. म्हटलं आता जास्ती नाही भाऊ स्मगलिंगचे फोटे कुठे आपण फसून जाऊ. म्हणून मी आपला उतरलो मुंबईला आलो. केंद्रावरती ते फोटो घेऊन गेलो. आणि सगळ्यांनी उड्या मारल्या आणि अर्ध्या अधिक फोटो गुल. कोणी मारून कुठे टाकले, कुठे लपून.
जिलानी बाबांचे कोणाला नको आहेत, सगळ्यांना पाहिजेत. मी बघतो फोटो ठेवून सगळे, कोणाला विचारू काय करू. म्हटलं आता परत जायला पाहिजे. तर मी ठरवलं आणि त्या ह्याला सांगितलं, एजंटला सांगितलं मी जाईन, परत नाही येणार, कारण परत येताना पकडला गेलाय तुझं पंचायत होईल, मी जाईन. तर मी गेलो, तिकडे उतरलो. पहिला दर्ग्यावर गेलो. तिकडे एक व्हिडिओ शूटिंग करणारा माणूस होता. तो काय ते म्हणाला $75 का काय जे असतील तेवढं तर घेईल. म्हटलं तू कम्प्लीट याचं शूटिंग घे, पण त्याच्यात मी नकोय. नाही बरोबर. असं शूटिंग असं कम्प्लीट तू याचं घे, मला काय शो ऑफ नाही करायचं. नाही, पहिले फोटो काढले तेव्हा त्याला सांगितलं होतं की तर मी जेव्हा सगळे फोटो घेऊन गेलो तेव्हा एकाने मला सांगितलं की अरे हा जिलानी बाबांचा दर्गा जरी असला, फोटो जरी असले तरी आपल्यातला कोण पोचलं हे कुठे माहिती आहे. दादांचा एक भक्त दादांचा माणूस आणि त्याला एवढा तिकडे रिस्पेक्ट मिळणं हे फोटोतनंच सिद्ध होतं, नाहीतर कसं कळणार लोकांना. तर ह्या वेळेला त्याला सांगितलं सगळ्या ह्याच्यामध्ये हे घे माझं. तर साधना ते करतात. आहेत सध्या इथे फोटो काहीतरी लावलेले. हा सगळ्यात आहे ना. हा दर्ग्यावरती, आता तुम्ही सांगा मला, एका दर्ग्यावरती आपली साधना जी केंद्रावर करतो ती मी करतोय. मला फक्त त्यांनी सांगितलं शर्ट काढू नका, पण ओंकार करतोय आणि मी जो ओंकार करतोय तो वरची घुमटात घुमून तो परत येतोय. त्यांचा प्रार्थना हॉल जो होता तो त्यांनी उघडून दिला त्यांना सांगितलं की तुम्ही जर काय करता ना ते इथे हॉलमध्ये बसून करा तुम्ही. हा जो फोटो आहे हा मोहम्मद जिलानी बाबांच्या दर्ग्यावरचा आहे, म्हणून तर तो लावलाय. आणि तिकडे वरती जो फोटो आहे त्याच्यामध्ये त्यांची ती 14वी पिढी आहे. ही 14वी पिढी आहे त्यांची, जिलानी बाबांची. आणि अब्दुल कादीर तेच चाललेलं होतं. त्याप्रमाणे सगळे ते फोटो वगैरे काढले. हा फोटो नव्हता त्यावेळेला. बाकी ते फोटो कोणी देत नाहीये, कोणी काय होत नाहीये. आणि मी हिरमुसलाच होत होतो, कारण देतच नाहीये कोण. ते म्हणतात मुस्लिम यांच्यामध्ये फोटो नाही मिळत. फोटो नाही ठेवत, बिल्डिंगचा फोटो ठेवतात, माणसाचा नाही ठेवत. तर ते शूटिंग वगैरे घेऊन घरी आलो जेव्हा, आता तर घरी यायच्या अगोदर मला आता इराकमधनं नाही यायचं होतं बाहेर, सेफ पाहिजे ना. तर तिकडे 2 मार्ग होते, एक जॉर्डन आणि दुसरा इराण. तर मी पहिला जॉर्डन एम्बसीमध्ये गेलो, त्यांनी रिफ्यूज केलं, आम्ही नाही देत. तर इराणचे आणि आपले संबंध फार चांगले होते. ही बंद जरी झालेली होती तरी सुद्धा त्यांनी विजा दिला, 7 दिवसाचा विजा दिला आहे त्या पासपोर्टवर. त्यांनी सांगितलं, मला एक्सप्लेन केलं की हे बघा तिकडे एवढेच डॉलर घेऊन जा, एवढेच चेंज ठेवा, तिकडचा पैसा नाही तर ते सगळे फुकट जातील. हे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं मला. आणि मी बरोबर ती बॉर्डर क्रॉस केली आणि इकडे आलो, इराणमध्ये आलो. इराणमध्ये आल्यावर सगळ्यात पहिलं इराणच्या त्या तेहरान ते दुबई, तेहरानवरनं दुबईला फ्लाईट होती, पण तेहरानला जायला या बॉर्डर पासून खूप दूर होते. तर मी क्रॉस केल्यानंतर त्यांच्याशी बोलायला त्यांना फक्त पर्शियन येतं. आता प्रॉब्लेम, हिंदी पण नाही, इंग्लिश पण नाही आणि अरेबिक तर काहीच नाही, त्यांची पर्शियन भाषा. आता त्याला सांगतोय मला फ्लाईट पकडायची दुबई, कारण तिथनं एकच फ्लाईट दुबईला, बाकी कुठे जात नाही. तर दुबईला फ्लाईट पकडायला त्यांना कोणाला काय कळत नाही, ते उलट मला सांगतात तेहरान. आता काय या लोकांना समजवणार. तर त्यावेळेला तिकडे व्हिडिओ कोच होते, रात्रभर पिक्चर दाखवतात ते, त्यावेळेला होते, इथे पण नंतर होते, अगोदर होते. ते म्हटले हे तर हे, चला आता ह्याच्यातनं जाऊया. तर त्या कोचमध्ये बुक केलं तिकीट. फक्त कंडक्टरला सांगितलं तेहरान एअरपोर्ट, आय गेट डाऊन, तेवढं त्याला कळलं. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी 7 काय असे काहीतरी वाजलेले होते, थांबवली बस, मला सांगितलं एअरपोर्ट. मी तिथनं उतरल्यानंतर आता सामान कुठनं उचलायचं, आता एअरपोर्टात जाऊ कसं, कारण एअरपोर्ट कुठल्या कुठे आहे, परत भाषेचा वेळ. माझ्या मागणं आवाज आला,
यू कम माय हाऊस. अरे म्हटलं इंग्लिश बोलणार आणि इथे. मी मागे वळून बघितलं, एक माणूस होता तो, यू कम माय हाऊस. तर त्याला मी म्हटलं, अरे बाबा, शी ऑल यू मुस्लिम्स हॅव दिस पडदा, दिस दॅट सिस्टम. युअर विमेन विल हॅव प्रॉब्लेम, आय विल हॅव प्रॉब्लेम, सो आय विल स्टे इन हॉटेल. त्या हॉटेलचं कार्ड पण आहे माझ्याकडे, कुठे आता ते कोणास ठाऊक. तर मी त्या हॉटेलवर गेलो, 3ऱ्या मजल्यावरची मला रूम मिळाली. त्या रूममध्ये मी गेलो, रूममध्ये 3रा मजला लिफ्टमधनं बाहेर आलो, समोर जिलानी बाबांच्या दर्ग्याचा फोटो. तिथे आतमध्ये गेलो, त्या ह्याच्यात बसलो आणि दुसऱ्या दिवशी तोच माणूस मला म्हणाला, टुमॉरो आय विल कम अँड टेक यू टू दी एअरपोर्ट. म्हटलं चला. सकाळी 8 वाजता तो बरोबर आला. मी तयारच होतो, सामान वगैरे घेतलं, गाडीत बसलो. एअरपोर्टला आला, त्याने तो माझ्याबरोबर आतमध्ये आला. एक चेक इन पर्यंत येऊ शकतो, तो आतमध्ये आला. आणखीन आत सिक्युरिटी चेक, तो आणखीन आत येतोय. अरे म्हटलं, हाऊ कॅन यू कम? तो म्हणतो, आय हॅव VIP पास. आणि आजपर्यंत त्याला कोणी अडवत पण नव्हतं, कोणी चेक पण नव्हतं करत. आणि आमचं डोकं त्यावेळेला कुठलं चालतंय. तर आपलं जिथे फ्लाईट करतात, जी रूम असते ना, सगळेजण बसतात ते, तिथपर्यंत तो आला आणि म्हणाला, ओके नाव आय गो. तर माझ्याकडे जेवढी इराणची करन्सी होती सगळी मी त्याला दिली. त्याला राग आला. म्हटलं तसं नाही आहे, ही करन्सी म्हणजे पेपर आहे, कुठेच चालत नाही, आता काय उपयोग आहे. मग त्यांनी ती घेतली आणि फ्लाईटमध्ये बसल्या लक्षात आलं, हा कोण होता, याला माहिती कुठनं की, आणि इंग्लिशमध्ये बोलतोय आणि एवढं सगळं माझ्याकरता त्याला करतोय. पैशाची पण म्हणजे हे नव्हती की पैशासाठी करतोय असंही नव्हतं. म्हणजे कुठनं आला आणि कसं त्याने आपल्याला गाईड केलं, म्हणजे कोण होतं ते. आणि आणखीन गंमत काय, मी आल्यानंतर आता मी शूटिंग तर करून आणलेले त्या माणसाने, तर ती शूटिंगचं आता त्याची फिल्म बनवायची ती. तर ती फिल्म बनवायला एका मित्राच्याकडे, म्हणजे जो ह्या मार्गामध्ये होता, तर तो म्हणाला, मी तुला त्याची एडिटिंग वगैरे करायला लागेल, पण म्हटलं मी सांगीन ते, माझा व्हॉइस नको आहे त्याच्यावर, त्याच्याकडून ते प्रोफेशनल पाहिजे त्या याच्यावर. काय त्याचं नाव? तर मी एका प्रोफेशनल आठवत नाही नाव, प्रोफेशनल, तो आताच कालच त्याला TV वर पाहिलं होतं. तर या मित्राला सांगितलं, तो म्हणाला तो 1500 रुपये घेईल, पण तुम्ही जे लिहिल ते त्याच्यावर येईल म्हणून. तर मी त्याच्यावर स्टुडिओमध्ये गेलो. तो म्हटलं, मला काय वाटलं 1.5 तासात कंप्लीट होईल, मी जाईन घरी. तो स्टुडिओवाला बोलला 8 तास तरी लागतील, सगळं ते एडिटिंग हे ते करायला 8 तास लागते. म्हणजे एवढा वेळ कोण थांबेल, मी जातो घरी. म्हणून मी घरी आलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोन आला. तर ते फोन कोणाचा होता ती गंमत आहे. तो माणूस अनंत अमेंबल म्हणून नाटकामध्ये म्युझिशियन आहे. आता नाव खरं बोलू नये, पण मी सांगतोय. तो काहीतरी रेकॉर्डिंग करायला जात होता आणि हा रेकॉर्डिंग करून बाहेर येत होता, ज्याच्याकडनं मी करून घेत होते तो. तर यांनी त्याला विचारलं, काय रे इथे काय करतोय? म्हणजे कोणतरी इराकला जाऊन आलंय, बगदादला जाऊन आलंय, तर त्याचं रेकॉर्डिंग होतं ते मी करतोय. हा काही बोलला नाही. आतमध्ये गेला, माझं नाव पत्ता वगैरे सगळं त्यांनी घेतलं आणि त्यांनी मला फोन लावला, तुम्ही अनिल प्रधान? म्हटलं हो. तुम्ही बगदादला जाऊन आलात? हो. मला तुम्हाला भेटायचं आहे. तर म्हटलं कुठे राहता? तर घरापासून 1 मैलाच्या अंतरावर, ऑपेरा हाऊसला. तर मी त्यांच्याकडे गेलो ठरल्याप्रमाणे. त्यांच्या घरी जिलानी बाबांचं दर्ग्याचं सगळं दरबार सगळे, त्यांनी हा फोटो दिला मला. म्हणजे फोटो कुठनं आला असा? जिलानी बाबांचा फोटो. आणि तुम्ही 2दा जाऊन आला. सांगतो का सगळं हे असं होत होतं. आणि तो फोटो मी घेऊन आलो आणि काय काय असे होते सेवेकरी, तू कोणालाही देऊ नकोस, हे प्रसाद आहे, देवानी जर का मला दिलं ते सगळ्यांना देईन म्हणून दिलेलं आहे. आणि मी देवाच्या लेवलला गेलो तर मी कुठला आहे, मी आजपर्यंत ते नाही केलं, पण मी सगळ्यांना देणार.
तर त्याच्या कॉपीज काढल्या आणि सगळ्यांना ते आता सगळ्यांच्याकडे आहेत ते फोटो. तिथे मी ज्याला द्यायचे त्या बाबांना ज्यांच्या घरी जायचं आणणारा मी कोण, जाऊन देतो ना त्यांच्याकडे. तर तो हा फोटो आहे, हा जो त्यांनी दिला. आपला ओंकार चाचांचं जे ओंकार चाचांनीच मला सांगितलेलं. त्याच्यात हा फोटो आहे. त्यांनी दिले ना त्याच्यामध्ये. ते हे सांगा ना, आपण मधलं राहिलं सगळं सांगायचं. काय? ते दादांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी सहाय्य केलं ना, सांगितलं की नोकरीसाठी मग ते निराकरण दिलं होतं. मग सगळ्या जगातच पिक्चर हो, हो. ते सांगायची राहिली. एक मध्ये अशी ही राहिली की नोकरीचं सांगितलं ना, ही अशी नेहमी प्रॉब्लेम होतोय. तर दादांकडे गेलेलो होतो आणि ही दादांच्या समोर आम्ही दादांचे असंच एक म्हणजे असे ते आता कळते काय होते ते म्हणून. तर त्यांच्या समोर बसलो होतं आणि ही बोलली दादांना की दादा यांना नोकरी आहे. आता काय आता, तर दादा म्हणाले, त्यांनी म्हटलं की आता ह्यांचं वय 40 वर्ष वय झालं, आता ह्यांना नोकरी कोण देणार. ते काय म्हणले, देवाच्या मनात असेल तर काय अशक्य आहे. तर ते एक वाक्य त्यांचं कायम सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की देवाच्या मनात आहे असेल तर काय अशक्य आहे असं. आणि तेव्हा ते पण म्हणले की असं की उन्हात कसं सोनं आधी ठेवलं की चकाकतं, पण ते सोनं आहे ते कळत नाही. तसं तुझा नवरा आहे म्हणजे सोनं आहे ते, आणि ते त्याच्या डोक्यात इतका पैसा लिहिलाय मला इकडनं दिसतोय. दादा म्हणाले त्याच्या डोक्यात इतका पैसा लिहिलाय तो मला इथनं दिसतोय. मग त्याने दुसऱ्या दिवशी आम्हाला निराकरण दिलं, दुसऱ्या दिवशी सकाळी. एवढं ते बोलले आणि ते निराकरण सुरू झालं. मग त्यांनी निराकरण 11 आठवडे त्यांनी सांगितलं होतं, हो हे करा म्हणून. आता स्त्री असे की ते सगळं हे करायला लागतं, त्याप्रमाणे 11 आठवडे झाल्यावर मी त्यांना फोन केला. दादा, कारण त्यावेळेला दादा म्हणजे आम्हाला एवढं हे नव्हतं. दादा 11 आठवडे झाले, काम झालं का? म्हटलं नाही. तर म्हणाले सेवा चालू ठेव, पैसे काढणं बंद कर, सेवा चालू ठेव. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3 का 4 आठवड्यानंतर अख्ख्या जगाचं पिक्चर बदललं. एवढं की जिथे आम्ही 5 जण 6 जण एका नोकरी करता मरत होतो, तिकडे आम्हाला एका दिवसाकरता येणं हे ते करून सगळं एवढं अख्ख्या जगाचा फायदा झाला केवळ दादांच्या ह्या एका निराकरणामुळे. इतकं ते महत्वाचं, इतकं दादांचं हे सांगणं महत्वाचं आहे की दादांनी नुसतं सांगितलं आणि बरोबर त्याच्यानंतर अख्खं जग. आणि ती वेव्ह जवळजवळ 25 वर्ष टिकली. त्याच्यानंतर त्यांना असं कधीच हे झालं नाही म्हणजे नोकरीचा प्रॉब्लेम आहे किंवा काय, असं कधीच नाही. भारताच्या बाहेर सगळीकडे त्यांनी नोकरी केली. अगदी 17व्या वर्षी सुद्धा ते जॉब म्हणजे बोटीवर जाऊन आले. असं नंतर कधीच मागे वळून बघायला लागलं नाही दादांच्या. दादांनी तुम्हाला निराकरण दिलं तरी तुमचं तर नाही, पण पुढे सगळ्यांचा प्रॉब्लेम अख्ख्या जगाचं. फक्त सगळ्यांचं म्हटलं तर आपल्या भारत म्हणून हे म्हणून अख्ख्या जगालाच सगळीकडनं ते माणसं कमी पडायला लागली. अख्ख्या जगाचं केलं, पण कारण कोणी असो, पण दादांनी ते करून दाखवलं. तोंडून बोलून नाही तरी दाखवलं, करून दाखवलं. आणि तेव्हाच ते म्हणले की हिला जे सांगितलं होतं ना की देवाच्या मनाला काय अशक्य आहे ते हे दाखवलं. आणि तेव्हा ते म्हणले होते की बाकी सगळं उत्तम आहे, फक्त साधना चुकवू नका. ते म्हणले साधना माझी कधीच चुकत नाही दादा. ते म्हणले की मी सगळ्यांनाच सांगतो साधना चुकू नका. तुमची चुकते साधना असं मी म्हणत नाही, पण मी सगळ्यांनाच सांगतो साधना चुकवू नका. म्हणजे त्यावेळेस त्यांनी ते साधनेचं आपल्याला महत्व आता ते सांगतो मी की साधना म्हणजे कशी. आता सगळ्यांना कळत असेल, माहिती असेल, माहिती नाही मला. तर 7 दिवस जेव्हा आपण करतो तेव्हा एक आवर्तन होतं. बायकांचं नाही आहे, बायकांचं त्यांचं ते हे ठरायचं. तसंच अशी ही 7 आवर्तनं केली की एक लघुरुद्र होतं. तर अशी हे केलं की एक रुद्र होतं, त्याच्यानंतर एक महारुद्र होतं. ब्रेक केला की परत मागे गेलात, तर ते नाही होता कामा. असं करता करता अश्वमेध फळाचं यज्ञाचं फळ आहे, म्हणून ते तोडायचं नाही. म्हणून साधना चुकवू नका, हे क्लिअर पाहिजे. ते पण सांगितलं ना आपण
त्यांच्याकडे गेलो तेव्हा आपण घरी काहीतरी बोलत होतो की मी म्हणत होते की असं तुम्ही सगळ्यांच्या मध्ये पडता, असं हे करता, हे काय मला आवडत नाही. तर मला म्हणले की चल आपण दादांच्याकडे जाऊ. त्यावेळेला एक हे होतं, आपल्याला जे पटत नाही किंवा काय आहे, दादांना जाऊन त्यांच्यासमोर क्लिअर करायचं. सरळ विचारायचं तुम्ही काय असं हे नव्हतं. काही नाही. आणि म्हणजे ते दीपक एनकरेज करायचा, कारण दादांचं कार्य त्यांना उभं करायचं होतं, सगळं सिद्ध करायचं होतं. दादांच्याकडे प्रत्येक गोष्ट सिद्धांत पद्धतीची आहे, काही गेस केलेलं नाहीये, त्यामुळे ते बिझी असायचे. पण दीपकला सांगायचे, आणि दीपकला फोन केला तर हे चांगलं आहे, पण चांगलं बिंगलं काय नाही, मला दादांच्याकडनं उत्तर पाहिजे. तर दादा आजारी होते, तर तुम्हाला उद्याला ह्याच वेळेला फोन करा, मी त्यांच्याशी बोलून ठेवतो. त्याप्रमाणे मी त्याच दिवशी फोन केला दीपकला की काय विचारलं का दादांना. मला दादांनी निरोप दिलाय, माध्यम प्रवाहित करून टेस्ट करून झालंय, आता पुढची स्टेज. ते तेव्हा त्यांना मी म्हटलं की आपल्याला मला काही हे आवडत नाही, तुम्ही सगळ्यांच्या मध्ये पडता, आपण ते म्हणले तर दादांच्याकडे जाऊ. तर जसे आम्ही दादांच्याकडे गेलो तर समोर बसल्यावर त्यांनी सुरुवात केली की अर्ध आयुष्य गेलं, लोककार्य कधी सुरू करणार. आणि मला दत्तानी पहिलंच सांगितलं होतं ना गाणगापूरमध्ये की तुझं आयुष्य 80 वर्षाचं आणि तुझा जन्म लोककार्याकरता. आणि ते म्हणजे आमचे जे काही प्रश्न होते, म्हणजे माझ्या मनात जे काही होतं किंवा माझे, तर त्यांनी आम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच त्यांनी सगळी उत्तरं देऊन टाकली 2 मिनिटात ते सगळं जे आहे ते सगळं त्यांनी सगळं त्यांनी सांगून टाकलं की म्हणतात ना, ते एक्सरे मशीन समोर तुम्ही बसले की एक्झॅक्टली तुमचं आपल्याला बोन ब्रेक आहे ते एक्सरे मशीनला कळतं, तुम्हाला तुमचं काय आहे ते सगळं दादांना बरोबर कळतं, बोलायची गरजच पडली नाही. हो, दादांना फोन केला, कोणीतरी दुसऱ्याने उचलला तर दादा सांगायचे, अरे त्याला सांगायचं असंच आहे म्हणून, कोणाचा फोन आहे, कशाला आहे, सगळं त्यांना माहिती असायचं. या मुलाखतीचा पुढील भाग आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत, तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.